जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागलाय। शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांच्या कन्या संजना पाटलांचा विजय झाला। त्यांच्या या विजयानंतर सेना कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केलाय। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांचा जोरदार विजय झाला। भाजप विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात असताना शिंदेंच्या शिवसेनेनं मित्रपक्षाला जोरदार धक्का दिला। मात्र या पराभवाचं खापर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या परिवारावरती फोडलंय। एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुनी असून त्यांची मुलगी दोनदा विधानसभा निवडणुकीत उभी राहिली आणि जोरदार पडली, त्यामुळे एकनाथ खडसेंचं आता काही राहिलं नसल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली। खडसेंचं दुकान सांगतो मी बंदच झालेलं आहे। कुठं काय त्यांचं दूध संघामध्ये होते, चेअरमन होते, त्यांच्या पत्नी पडल्या। बँकेमध्ये मुलगी होती, ती घरी गेली। 2 वेळा मुलगी उभी राहिली, ती सुद्धा जोरात पडली। तुमचं आहे काय विनाकारण फक्त आपला डिंगोरा वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं। पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा। आमच्या रक्षाताईंबरोबर त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विंगची अध्यक्ष आहे, ती सुद्धा इकडे भाजपचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली, भांडायला लागली तिथे लोकांशी। मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे। चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला घवघवीत यश मिळालं। जिल्ह्यात सर्वाधिक ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निवडून आले। त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला। तर चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा असून टायगर अभी जिंदा है असं म्हणत विरोधकांना त्यांनी इशारा देखील दिलाय। आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड सत्ता असताना चंद्रपूरचा गड आम्ही राखला, कार्यकर्त्यांच्या भरोशावर राखला। एकीचे सगळे प्रदर्शन सगळ्यांनी केला। इसका मतलब यही है, चंद्रपुर में जंगल का जिल्हा, टाइगर का जिल्हा, टाइगर अभी जिंदा है। यवतमाळच्या पुसद नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा नाईक घराण्याचं वर्चस्व पाहायला मिळालं। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला। तर पुसदमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले। यावेळी राष्ट्रवादीनं मोठ्या प्रमाणावरती तरुण चेहऱ्यांना संधी दिली होती आणि पुसदकरांनी पुन्हा एकदा नाईक घराण्याला कौल दिल्याचं पाहायला मिळालं। इथं अजितदादांची राष्ट्रवादी, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी लढत होती। मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आपला गड हा राखून ठेवलाय। यानंतर मंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या पत्नी मोहिनी नाईकांच्या कार्यकर्त्यांसोबत मोठा जल्लोषही पाहायला मिळाला। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्षपदी विजय मिळवलाय। विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीका करत नगर परिषद निवडणुकीत आमच्यावरती बिनबिडाचे आरोप करण्यात आले। मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे अशी भावना व्यक्त केली। तर अशाच पद्धतीनं येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। नगराध्यक्षपदाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी या विक्रमी मताने 3631 मताचं मताधिक्य घेऊन नगराध्यक्ष झालेले आहेत आणि 24 पैकी 15 नगरसेवक देखील निवडून आलेले आहेत। मी प्रथमतः जामखेड आणि जामखेडच्या उपनगरातील जनतेचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जो काही हा जनाधार दिला आहे त्या जनाधाराबद्दल जे काही वचननाम्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे ते वचननामा पूर्ण करण्याची सुद्धा या निमित्तानं मी ग्वाही देतो। जामखेड नगर परिषद निवडणूक निकालावरती रोहित पवार यांनी एक्सपोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कार्यकर्ते आणि उमेदवारांनी मेहनत घेऊन देखील निकाल अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय। जनतेवरती आक्षेप नसून सगळीकडे पैसा चालत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली असून बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांनी या पोस्टमधून उपस्थित केलाय। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीनं बाजी मारली, त्यामुळे महाविकास आघाडीचा मात्र पुरता चुरडा झालाय। काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकत्रितपणे अवघ्या 49 जागाच या जिंकता आल्या। त्यात काँग्रेसनं सर्वाधिक 34 जागांवरती आपला झेंडा फडकवलाय, तर शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेला दुहेरी आकडा देखील गाठता आला नाहीये। पवारांच्या राष्ट्रवादीनं 7 तर ठाकरे सेनेनं 8 जागा जिंकल्या।
दरम्यान या पराभवानंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय जर महायुतीचा असेल तर एकमेकांविरोधात का लढले असा खोचक सवाल देखील संजय राऊतांनी केलाय. इतकंच नव्हे तर हा सगळा पैशाचा आणि सत्तेचा खेळ असल्याचा घणाघात देखील राऊतांनी केलाय. तुम्ही जर विधानसभांचे निकाल पाहिले असतील तेच आकडे आहेत. मशीन तशीच सेट आहे. 120 125 भारतीय जनता पक्ष करेक्ट. 54 विधानसभेलाही आणि इथे सुद्धा, आणि 40-42 अजित पवार. आकडे तेच आहेत ना. त्याच मशीन, तेच सेटिंग काय आणि तोच पैसा. ही आपली लोकशाही आहे. तुम्ही आकडे पहा ना. आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. अजिबात बदल झालेला नाही त्यांच्या आकड्यात. भारतीय जनता पक्षानं मशीन त्याच पद्धतीनं फिट केल्या. तेच आकडे राहायला पाहिजे. आकडे तरी बदलायला पाहिजे. धामणगाव नगर परिषद निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा नाद आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. नगराध्यक्षपदावरती अर्चना अडसड रोठे या 1265 मतांनी विजयी झाल्यात. धामणगावमध्ये भाजपनं 20 पैकी 20 जागांवरती विजय मिळवत काँग्रेसला क्लीन स्वीप दिलाय. भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वामध्ये भाजपनं ही कामगिरी केली आहे. तर चिखलदरा आणि दर्यापूरमध्ये काँग्रेसनं तर चांदूर रेल्वेमध्ये वंचित आघाडीनं नगराध्यक्षपदी विजय मिळवलाय. नंदुरबारच्या शहादा नगर परिषदेमध्ये भाजपला धक्का देत जनता विकास आघाडीनं मोठा विजय मिळवला. जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील 1041 मतांनी विजयी झाले. मात्र शहादा नगर परिषदेमध्ये 29 नगरसेवकांपैकी भाजपचे 20 तर जनता विकास आघाडीचे 9 उमेदवार हे विजयी झाले. निश्चितपणाने सर्व शहादेकर मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. नगराध्यक्ष पदासाठी मला जे मतदान सर्व शहादेकरांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व शहादेकर बंधू भगिनींचे, माझ्यासोबत उपस्थित सर्व नगरसेवक, त्यांच्या परिवाराचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. वर्ध्याच्या 6 नगर परिषदेपैकी 3 नगर परिषदेवरती भाजपचा विजय झाला तर 2 नगर परिषदेमध्ये काँग्रेसनं बाजी मारली आहे. तर देवळी या एका नगर परिषदेमध्ये अपक्ष उमेदवाराला जनतेनं पसंती दिली आहे. पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या वर्ध्याची लढत ही लक्ष वेधून घेणारी ठरली. काँग्रेसच्या सुधीर पांगुळांना भाजपच्या निलेश किटेंना पराभूत केलं. पालकमंत्री पंकज भोयरांसाठी हा धक्का मानला जातोय. तर देवळी इथं माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा पराभव झाला. मला सर्वांना प्रथम वर्धा जनतेचा आभार मानतो. मी असं अभिनंदन करतो. हा जो विजय आहे हा जनतेचा विजय आहे. हा सर्वसामान्य लोकांचा विजय आहे. हा कॉमन मॅनचा आणि इथं आम आदमीचा विजय आहे. कारण इथे बीजे लढलो, इथे एक सामान्य माणूस म्हणून लढलो. आज आमच्या समोर बीजेपीचं मोठं आव्हान होतं, पण त्या आव्हानाला पेलताना मला माझ्या जनतेने साथ दिली. त्या जनतेचा मी नेहमी ऋणी राहीन. नांदेडच्या लोह्यामध्ये भाजपनं एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली होती. त्या 6 पैकी 6 जणांचाही पराभव झालेला आहे. यातले गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरले होते. त्यांचा पराभव अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी केलेला आहे. तर इतर 5 जण नगराध्यक्ष पदासाठी उभे होते, मात्र त्यांचा देखील पराभव झाल्यानं लोह्यातील नागरिकांनी घराणेशाहीला दिलेली ही चपराक असल्याचं बोललं जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषद निवडणुकांच्या निकालामध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सुपडा साफ झालाय. महाविकास आघाडीला एकाही नगर परिषदेमध्ये खातं उघडता आलं नाही. खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का देत 4 ठिकाणी भाजपचं कमळ फुललं तर उर्वरित 4 नगर परिषदांवरती शिवसेनेचा बाण हा सुसाट सुटलाय. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मतदारसंघातील 2 नगर परिषदांमध्ये सर्व पक्षीयांना पराभूत करत जोरदार विजय मिळवला. भाजप निवडणूक प्रभारी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दणदणीत यश मिळालेलं असून या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. केवळ राजकारण करणारे बोलबच्चन आणि विकासाची काहीच जाण नसलेले जे विरोधक आहेत त्यांना आता जनतेने ओळखलंय आणि खऱ्या अर्थाने आपल्या धाराशिवचा कायापालट, आर्थिक कायापालट कोण करू शकतं? निश्चितपणे महायुतीच करू शकते हे आता जनतेला ठामपणे कळालेलं आहे. त्यामुळे आता जो काही आपल्याला या नगर परिषदेच्या माध्यमातून यशाचा पाडा बघायला मिळाला आहे, यापेक्षा अधिकचं यश जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जनताच महायुतीला देईल याचा मला पूर्ण विश्वास आहे.
धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दुसरा नगराध्यक्ष विजयी झाला. कळंब-पाठोपाठ उमरगा नगर परिषदेमध्ये शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा विजयी झाला. किरण गायकवाड यांचा 6,242 मतांनी विजय झाला. उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या परभणी जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या सेनेनं बाजी मारली आहे. पाथरी नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आसिफ खान यांचा 436 मतांनी विजय झालाय. काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी त्याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राजेश विटेकर यांच्या उमेदवारांचा पराभव झालाय. तर अल्पसंख्याक समाज एकनाथ शिंदे यांच्या सदैव पाठीशी असल्याचं मत हे शिवसेनेचे नेते सईद खान यांनी व्यक्त केलंय. परभणीतल्या माजलगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपलं खातं उघडलं. माजलगाव नगर परिषदेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिफा बिलाल चाऊस विजयी झाले. तर अजित पवार गटाला मोठा धक्का. आमदार प्रकाश सोळंकेंनाही गड हा राखता आलेला नाहीये. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानं बीड नगर परिषदेमध्ये विजय मिळवत आपला गड राखलाय. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रेमलता पारवे यांनी बाजी मारलेली असून मुस्लिम मतदारांचा कौल हा निर्णायक ठरल्यानं भाजपचा निसटता पराभव झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या निकालामुळे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना देखील धक्का बसलाय. बीडमधील परळीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झालाय. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांचा 15,662 मतांनी विजय झालाय. या विजयानंतर आमदार धनंजय मुंडेंनी परळीकरांचे आभार मानले. सुरुवातीपासूनच आम्ही सांगितलं होतं की महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी ह्या निवडून येतील आणि चांगल्या मताने निवडून येतील. पण आज तर पुन्हा एकदा परळीनं महायुतीला ऐतिहासिक विजय दिला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ऐतिहासिक विजय दिलाय. मी सर्वप्रथम परळीकरांचे, परळीच्या मतदारांचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो की त्यांना एवढा मोठा अभूतपूर्व या ठिकाणी विजय दिलाय. जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपालिकेमध्ये दानवे पिता पुत्रांना मोठा धक्का बसलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या समरीन मिर्झा 700 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्यात. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवेंच्या घरासमोर जोरदार जल्लोष केला. लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदासह 17 जागांवरती भाजपचा विजय झालेला असून विरोधकांना केवळ 6 जागांवरती समाधान मानावं लागलं. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय राज हलगरकर हे 3,032 मतांनी विजयी झाले. अतिशय चुरशीची ठरलेली ही निवडणूक निकालानंतर एकतर्फी झाल्याचं पाहायला मिळालं. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वामध्ये भाजपनं हे यश संपादन केलंय. लातूरच्या औसा नगर परिषदेमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीनं मोठा विजय मिळवला. तर 23 पैकी 17 उमेदवार हे राष्ट्रवादीचे निवडून आलेत. तर 6 जागेवरती भाजपला विजय संपादन करता आलाय. काँग्रेसला मात्र भोपळा देखील फोडता आलेला नाही. जेजुरीमध्ये माजी आमदार संजय जगतापांनी अजित पवारांनी शह दिलेला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई मोठ्या फरकानं विजयी झालेत. तर राष्ट्रवादीची 17 नगरसेवक निवडून आलेले आहेत. भाजपनं नगरसेवकाच्या सगळ्या जागा लढलेल्या होत्या, मात्र भाजपला फक्त 2 ठिकाणी विजय संपादन करता आलाय. त्यामुळे जयदीप बारभाई यांना पक्षामध्ये येऊन अजित पवारांनी केलेली खेळी ही यशस्वी ठरलेली आहे. राष्ट्रवादीच्या या दणदणीत विजयानंतर जेजुरीमध्ये भंडाऱ्याची उधळण करत मोठा जल्लोष करण्यात आला. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीनं वर्चस्व निर्माण केलं. नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संतोष दाभाडे 9,795 मतांनी विजयी झाले. त्यांनी दोन्ही अपक्ष उमेदवारांचा दारुण पराभव केला. नगराध्यक्ष भाजपचा असला तरी सर्वाधिक 17 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेत. त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष साजरा केलाय. पलूस नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं जोरदार मुसंडी मारली आहे. नगराध्यक्षपदासह 15 नगरसेवक पदावर देखील काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला. नगराध्यक्षपदासाठी संजीविनी पुदाले यांनी 1,349 मतांच्या प्रचंड फरकानं बाजी मारली आहे. त्यामुळे या यशामुळे पलूस तालुक्यातील काँग्रेसचं वर्चस्व हे कायम राहिलंय. विजयानंतर आमदार विश्वजित कदम यांनी हेलिकॉप्टरनं पलूसमध्ये दाखल होत कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला.
पुण्याचे नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे हे विजयी झालेले आहेत आणि एकूण 20 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचेही विजय या ठिकाणी झालेले आहेत. मी पलूस शहरातल्या सर्व नागरिकांचे आणि सर्वसामान्य लोकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेल. पुन्हा एकदा त्यांनी माझ्यावर, कदम कुटुंबावर, काँग्रेस पक्षावर हा विश्वास दाखवलेला आहे. सांगली जिल्ह्यातील विटा नगर परिषदेमध्ये सत्तांतर घडलेलं असून पालिकेवरती शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा फडकलाय. नगराध्यक्षपदासह शिवसेनेचे एकूण 23 उमेदवार विजयी झालेत. नगराध्यक्षपदासाठी काजल संजय म्हेत्रे यांनी विजय मिळवलाय, तर विरोधी भाजपला केवळ 4 जागांवरती समाधान मानावं लागलं. या निकालामुळे विटा नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व हे प्रस्थापित झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नगरपरिषदेच्या निकालानंतर 2 पराभूत उमेदवारांमध्ये वाद झाला. काही वेळ वाद रंगल्यामुळे वादाचं रूपांतर हे दगडफेकीत झालं. पराभवाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत दोन्ही गट हे एकमेकांसमोर भिडले. पैठणच्या नेहूर चौकमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये करमाळा शहर विकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवलाय. नगराध्यक्षपदासाठी आघाडीच्या उमेदवार मोहिनी संजय सावंत या विजयी झालेल्या आहेत. निकाल जाहीर होताच करमाळा शहर विकास आघाडीकडून JCBमधून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार महानंदा जगताप आणि भाजपच्या उमेदवार सुनीता देवी यांचा पराभव झाला. कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे सुनील कावनेरकर हे विजयी झालेत. कावनेकर यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेमध्ये सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. भाजप विरुद्धच्या सामन्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारली आहे. आज सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय. आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय. रमेशजी बाळस्ते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणती पार्टी न बघता आम्ही सर्व कामे सॉल्व्ह करू. आमचं जे काही उत्तर असेल ते आम्ही कामातूनच देऊ. भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा अक्कलकोट नगर परिषदेवरती एकतर्फी विजय झालाय, तर तब्बल 135 वर्षांची परंपरा मोडत मेंदर्गी नगर परिषदेवरती देखील भाजपचा झेंडा फडकलाय. कार्यकर्त्यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना खांद्यावरती उचलत गुलाल उधळला. सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगर परिषदेवरती एक हाती सत्ता मिळाल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठा जल्लोष करण्यात आला. नगराध्यक्षपदासाठीच या 20 पैकी 20 जागांवरती विजय मिळवत माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रेंनी आपला गड राखलाय. त्यामुळे आता सिद्धराम म्हेत्रेंचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान दुधनीकरांची सेवा केल्यामुळेच मोठं यश मिळाल्याची भावनिक प्रतिक्रिया ही सिद्धराम म्हेत्रेंनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते म्हेत्रे परिवारावर अफाट असं प्रेम करणार आहेत. कारण की तुम्ही बघता गेले 9 वर्ष इथे सत्ता नव्हती आणि आता म्हेत्रे कुटुंबाकडे कुणाकडे एक पद नव्हतं तरी देखील हा जो त्यांनी कौल दिलेला आहे 21 डिसेंबर 2025 रोजी दुधनीमध्ये इतिहास घडला. गेल्या वेळेस थोडं नगराध्यक्षाचा आमचं उमेदवार चुकीचे गेल्यामुळे थोडं फरक पडलं होतं. परत त्याची दुरुस्ती आज आमच्या दुधनी मग सर्व माता भगिनी बंधूंनी मतदार बंधू भगिनींनी पूर्ण सगळं संपूर्ण पॅनल निवडून देऊन त्यांची दुरुस्ती केलेली आहे. सोलापुरातील अकलूज नगरपालिकेमध्ये भाजपचा पराभव करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विजय मिळवला. यावेळी विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना धैर्यशील मोहिते पाटलांनी डायलॉगबाजी पाहायला मिळाली. घायल हूं इसलिए घातक हूं असा डायलॉग मारत धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या जयकुमार गोरेंवरती निशाणा साधलाय. धुरंधर पिक्चर बघितला असेल. घायल हो इसलिए घातक हो, घायल हो इसलिए घातक हो. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार पणिता भालके यांनी दणदणीत विजय मिळवलाय. जवळपास 11,500 मतांनी त्यांनी बाजी मारली आहे. या विजयानंतर पणिता भालके यांचे चिरंजीव शौर्य भालकेंनी दंड थोपटत आनंद व्यक्त केलेला असून त्यांचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार श्यामला शिरसाट यांचा पराभव झालाय.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्षपदी विजय मिळवलाय. विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीका करत नगर परिषद निवडणुकीमध्ये आमच्यावरती बिनबिडाचे आरोप करण्यात आले. मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूनं कौल दिलेला आहे अशी भावना व्यक्त केली आहे. तर अशाच पद्धतीनं येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या विक्रमी मताने जेजुरीत निकाल लागल्यानंतर जल्लोषाला गालबोट लागलेला आहे. खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवरती भाविक आणि कार्यकर्त्यांनी भंडारा अर्पण करताना अचानक भीषण भडका उडून 16 जण हे गंभीर भाजल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये 2 नव्यानं निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे. तरुणांचा समावेश आहे. तर भेसळमुक्त भंडाऱ्यामुळे आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निकालांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरलेला असला तरी चंद्रपुरातील भाजपच्या निराशाजनक कामगिरीवरून माजी मंत्री आणि नेते सुधीर मुनगंटीवारांनी घरचा आहेर दिलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांपैकी 7 नगरपरिषदांवरती काँग्रेसनं नगराध्यक्षपद हे खेचून आणलंय आणि यावरूनच चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या हाराकिरीमुळे पारा चढलेल्या मुनगंटीवारांनी थेट पक्ष नेतृत्वावरच संताप व्यक्त केलाय. जिल्ह्यामध्ये प्रवेश देताना जिल्हा अध्यक्ष असतील किंवा मी इतकी वर्ष काम करतो, कोणतीही चर्चा न करता प्रवेश दिला जातो आणि त्याच्यातून नवीन नवीन गट उभे केले जातात. तर माझं व्यक्तिगत मत होतं की पक्षाने विचारपूर्वक दिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतरही संघाच्या विविध कार्यक्रमाला विरोध करणारे हे जर पक्ष नेतृत्वांच्या मांडीला मांडी लावून बसतात तर सामान्य कार्यकर्त्यांना याबद्दल निश्चितपणे खेद आणि खंत वाटते. पक्ष नेतृत्वाने गटबाजीला पोषक असं वातावरण दुर्दैवाने निर्माण केलं आणि नंबर 2 या 4 जिल्ह्यांमध्ये मतदारांचा जो विकासावरचा विश्वास होता त्याबद्दल त्यांच्या मनात शंका येईल असे निर्णय केले. आता ज्यांनी निर्णय केले असतील या बाबतीत त्यांनी समजून घेतलं पाहिजे, कारण निर्णय कोण करतो हे समजायला मार्ग नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.